व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, आपले जे परिवहन मंत्री आहेत त्या परिवहन मंत्र्यांनी एक अध्यादेशच काढला. तो काय की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी भाषा येणं सक्तीचं आहे, गरजेचं आहे. ऍक्च्युली अस्खलित मराठी यावी ही अपेक्षा नव्हतीच त्यांच्याकडून, मात्र व्यावहारिक मराठी जी आहे ती तर यायलाच हवी असं धोरण राज्य शासनानं अंगीकारलं महाराष्ट्रामध्ये. आणि यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण यायला सुरुवात झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी या मराठीच्या सक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शवायला सुरुवात केली. हा विरोध खूप वाढत गेला मित्रांनो. खरं तर परप्रांतीयच खूप जास्त आहेत रिक्षा चालवणारे आणि टॅक्सी चालवणारे. यांनी सरळ सरळ इशाराच दिला होता संघटनांनी यांच्या की आम्ही संपावर जाऊ, आम्ही आंदोलन करू. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हे सगळे संपावर गेले तर सर्वसामान्यांचे किती हाल होतील हा सुद्धा महत्वाचा विषय होता. सध्या सुद्धा यांची सगळ्यांची आंदोलनं सुरूच आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. आपापल्या परीने हे वेगवेगळ्या संघटना आंदोलन करतच आहेत. मात्र आता यामध्ये मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे. खरं तर जेव्हा 1 मेला हा अध्यादेश लागू होणार होता तेव्हा राजसाहेब ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की जर तुम्ही रस्त्यावर उतरलात आणि काही मास्क घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोक फोडून काढतील तुम्हाला, आणि जर मराठी येत नसेल तर ठोकलं जाणारच आहे. याच मुद्द्यावर अनेक जण आपलं मत व्यक्त करत आलेले आहेत. मात्र मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी देखील एक चमत्कारिक विधान केलेलं आहे, ज्यावर नुकताच एक व्हिडिओ आम्ही बनवला होता. आजही त्या व्हिडिओचा संदर्भ आम्ही देणारच आहोत. मित्रांनो, आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण जे अन्नदान करत आहोत, रुग्णांचे औषध उपचार, विशेष करून कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषध उपचार, त्याची सेवा देत आहोत. जो शेतकरी राजा जगाला पिकवून खाऊ घालतो, दुष्काळामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ यावी हे दुर्दैव आहे. म्हणून आपण त्यांच्यासाठी किराणा सामान पोहोचवणे, गाईगुरांची सेवा करणे, त्यांना चारा पोहोचवणे इत्यादी कार्य करत आलेलो आहोत, सेवा देत आलेलो आहोत, ज्यामध्ये अनेक जण सहकार्य करत आहेत. त्यांपैकी काहींची नावं: संगीता जोशी यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे, सुधीर शिंदे साहेब यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे, अशोक वसेकर यांनी देखील मोलाचं सहकार्य केलंय. मित्रांनो, या सगळ्यांना त्यांच्या रिसिप्ट्स मिळालेल्या आहेत, पावत्या मिळालेल्या आहेत. या सत्कर्मामध्ये आपण देखील मनमोकळेपणाने सामील व्हावं मित्रांनो, सहभाग घ्यावा आणि आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे योगदान अन्नदानासाठी आणि त्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी करता येऊ शकेल निश्चित करा मित्रांनो, कारण त्यांना सहानुभूतीची नाही, आधाराची गरज आहे. जीपे आणि फोनपे नंबर्स तुमच्याकडे आहेत, त्यावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान करता येईल ते करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची इतरांप्रमाणेच तुम्हाला ही पावती पोचती करता येईल. मित्रांनो, माणुसकीचं दर्शन घडवण्यासाठी आणि कोणीतरी आपल्याला आधार देतंय ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी पुढे या. झालंय काय की राजसाहेब ठाकरे यांनी एक विधान केलं होतं मध्यंतरी. ते विधान त्यांचं असं होतं की या परप्रांतीयांना मराठी शिकवायची कशाला. आता झालं काय की हा जो अध्यादेश काढण्यात आला होता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्यासाठी की मराठी तुम्हाला बोलता आलीच पाहिजे, नाहीतर तुमचं लायसन्स रद्द करण्यात येईल म्हणून, म्हणजे तुम्हाला परवानगीच मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये रिक्षा चालवण्याची किंवा टॅक्सी चालवण्याची. याला विरोध दर्शवण्यात आला संघटनांकडून आणि मग सरकारने मुदतवाढ करून दिलेली आहे. मुदतवाढ किती तर 4 महिन्यांची, ज्यावर राजसाहेब ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, तीव्र विरोध दर्शवलेला आहे की मुदत दिलीच कशाला म्हणे यांना. प्रश्न असा निर्माण होतो की एका दिवसामध्ये मराठी
बोलू शकतील का हे लोक, हा पण प्रश्न आहे. 8-15 दिवसामध्ये तरी बोलू शकतील का व्यवस्थित, हा पण प्रश्न आहे. तेव्हा थोडी मुदत जर यांना देण्यात आली असेल सरकारकडून तर हे काही फार जगावेगळं आहे असं काही नाही आहे. त्यांना जर मुदत मिळाली आणि त्या मुदतीमध्ये थोडंफार जरी ते तोडकं फोडकं का होईना मराठी शिकून जर बोलायला लागले तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. हा, जे बोलणारच नाहीत, जे माज घालतील, त्यांचं लायसन्स ऑटोमॅटिकली रद्द होणारच आहे. त्यात परत आपले मनसैनिक आहेतच झोडपून काढण्यासाठी. तर हे जे झोडपणं आहे ना राजसाहेबांचं, यावर राजसाहेब ठाकरे यांनी नुकतंच 1 मेला यांचं जे भाषण झालं होतं त्या भाषणातून एक विधान केलं होतं की सुरुवातीला आम्ही हात जोडून हे करतो, काय विनंती करतो, सुरुवातीला हात जोडून आणि नंतर हात सोडून, म्हणजेच फटकावत. ज्याप्रमाणे अनेकांना रट्टे बसलेत तसेच इथून पुढेही रट्टे बसणार आहेत, हाच तो एक सूचक इशारा राजसाहेब ठाकरे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की मारझोड करून प्रश्न सुटत नाहीत आणि मारणं हा पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोललेले आहेत राजसाहेब ठाकरे यांच्या विधानांवर ते एकदा आपण बघून घेऊया मित्रांनो. त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. मी अनेकदा सांगितले आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. खळखट्याक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संस्कृती आहे, परंपरा आहे, प्रथा आहे. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती, प्रथा, परंपरा अजिबातच नाही. हा, महाराष्ट्राची लढवय्या प्रवृत्ती नक्कीच आहे, वृत्ती आहे. महाराष्ट्र हा लढवय्यांची माती आहे, राज्य आहे. अनेक शूरवीर या मातीने दिलेले आहेत. साक्षात शिवप्रभू म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर हिंदवी स्वराज्यच निर्माण केलं, तेही या महाराष्ट्राने जगाला दाखवून दिलं की ह्या यवनी ताकदींना लोळवायचं कसं असतं ते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे खळखटाक केलं जातं ते अनेकांना पटण्यासारखं नाही आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की राजसाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे की यांना मराठी शिकवायचंच कशाला, म्हणजे हे चमत्कारिक विधान वाटायला लागलेलं आहे आता. की राजसाहेबांचं म्हणणं असं आहे की यांना जर मराठी शिकवलं तर उद्या हे पत्रकारही बनतील, उद्या हे नोकऱ्या खातील. तुमच्या नोकऱ्या तर अशाही टॅलेंटवरच मिळतात ना सध्या. मेहनत जो करतोय त्याला मिळतंय सगळं काही. आता उद्या चालून समजा एखादा पत्रकार जर असेल म्हणे तिवारी, शर्मा, इरमा कुणी, आणि त्याला जर असा एखादा भिडे यांच्या नावाचा पुरस्कार जर दिला तर कसं दिसेल ते, असा प्रश्न राजसाहेब ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दादासाहेब फाळके यांच्या नावानं, व्ही शांताराम यांच्या नावानं अनेक पुरस्कार दिले जातात. बॉलिवूडकरांना सुद्धा असे पुरस्कार मिळालेले आहेतच की, म्हणजे हे हिंदी अभिनेते आहेत त्यांना दादासाहेब फाळके यांच्या नावानं पुरस्कार मिळालेले आहेत. जे महाराष्ट्राबाहेरचे आहेत अशाही कलाकारांना महाराष्ट्रीयन माणसाच्या नावानं पुरस्कार मिळालेले आहेत. मग ते कसं दिसलं होतं? मग ते वाईट आहे का? वाईट अजिबात नाही ना. त्यामध्ये कुठलाही मुद्दा कुठेही न्यायचा, भरकटवून टाकायचं, ही आता राजसाहेब ठाकरे यांची स्टाईल बनत चालली आहे की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, विचार करा तुम्ही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पोक्त झालेली आहे, संज्ञान झालेली आहे, 18 वर्ष पूर्ण झालेले त्यांना. तरी सुद्धा म्हणावा तसा दबदबा यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये का निर्माण करता आला नाहीये. तिकडे बघा, तामिळनाडूमध्ये TVK या विजय थलापतीचं म्हणजे विजय जोसेफने दणदणीत यश संपादन केलेलं आहे. अहो, 15 वर्ष ममताचं एकल राज्य राहिलेलं आहे ना तिथे पश्चिम बंगालमध्ये. मायावतीनं सुद्धा स्वबळावर सत्ता आणलेली होती. तर हे सगळे नेते जर करू शकले एकट्याच्या जीवावर सत्ता आणणे, तर मग शरदचंद्र पवार साहेब म्हणा किंवा राजसाहेब ठाकरे हे
एकट्याच्या बळावर महाराष्ट्रामध्ये सत्ता का आणू शकलेले नाही. पवार साहेबांचं सोडून द्या, पवार साहेब जातीपातीच्या राजकारणामध्येच खुश असतात आणि त्यांना त्यातच धन्यता वाटते. राजसाहेब ठाकरे जातीपातीच्या राजकारणापेक्षा थोडेसे अलिप्त आहेत, वेगळे आहेत ते. पण मग राजसाहेबांच्या आणि मनसेच्या पदरी असं अपयश का? तर त्याचं कारण इथे दडलेलं आहे. इथं दडलेलं आहे त्याचं कारण. एकीकडे थोबाडीत मारायची, मराठी येत नाही म्हणून, आणि मराठी शिकवायची पण नाही. म्हणजे ते शिकले नाही तर ह्यांना आपचुकच संधी मिळणार खळखटाक करायची आणि मारझोड करण्याची. तर यावरच देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की सतत मारझोड करत राहणे हा काही पर्याय असूच शकत नाही. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. की काही ठिकाणी एक मुद्दा इथे खूप आवर्जून मांडावा लागेल की अनेक जण असेही आहेत जे अरेरावी करतात. जा रे, नाही बोलता मराठी में क्या करणे काय करले असं म्हणणाऱ्याच्या कानाखाली वाजवली ना, काहीच प्रॉब्लेम नाही बॉस. महाराष्ट्रात येऊन असला माज सहन नाही केला जाणार. पण जे हात जोडून सांगतायत की अरे बॉस नाही आती है मेरे को, मैं क्या करू अभी, हात जोडून विनवण्या करून जे सांगतायत ना, त्यांना तरी मारू नका. त्यांना समजवा. हा, जे माज करतायत त्यांना रट्टे दिले तर कोणाला काही वाटणार नाही. पण सरसकट सगळ्यांना झोडत सुटायचं हे न पटण्यासारखं आहे. तेव्हा मित्रांनो, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? मनसेच्या अपयशामागची कारणं काय काय असू शकतात? आणि हे सरसकट मारझोड प्रकरण जे आहे हे महाराष्ट्रासाठी योग्य आहे का, भलं आहे का, चांगली गोष्ट आहे का, ही यावरही आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित मांडा. मित्रांनो, जाता जाता परत एकदा विनंती आहे, ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत कार्य करत आलेलो आहोत, अनेकांचं योगदान सहकार्य आपल्याला लावलेलं आहे आपल्या सत्कर्मांमध्ये. जे अन्नदान आपण करत आहोत, शेतकरी राजासाठी आपण दिवसरात्र मेहनत घेत आहोत, वृक्षारोपणासाठी आपण दिवसरात्र मेहनत घेत आहोत, काळाची गरज ओळखून आपल्याच अडचणीत असलेल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी परिवार काम करत आहे. तर या सत्कर्मामध्ये अनेकांचं सहकार्य लाभतंय. तुम्हा सर्वांचे धन्यवाद, आभार. मित्रांनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, या सत्कर्मांमध्ये आपणही योगदान द्यावं अशी विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकेल ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती बनवून इतरांप्रमाणे आपल्यालाही देण्यात येईल. माणुसकीचं दर्शन घडवा मित्रांनो आणि पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.